काय तुम्हालाही बॉन्ड एन्थाल्पीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना कन्फ्युजन होते? तर एक सिंपलचा ट्रिक सांगते. सगळ्यात आधी रिएक्शनवर लक्ष द्यायला हवं. रिएक्शनला तुम्हाला एक्सपांड करायचं आहे. एक्सपांडचा अर्थ इथे दिलेला आहे N2H4. तर हा N2H4 चा स्ट्रक्चर फॉर्म्युला काय असणार आहे? N इथे H आणि H दोन N आणि इथे H. ठीक आहे. त्यानंतर H2 मॉलिक्यूल, हा जो H2 आहे, H2 ला मी H बॉन्ड H असं लिहिणार. ठीक आहे. NH3 चा स्ट्रक्चर कसा असणार आहे? N आणि या N वर 3 हायड्रोजन. तर अशा प्रकारे तुम्हाला NH3 चा स्ट्रक्चर. आणि किती NH3 आहेत? 2 NH3. ठीक आहे. यानंतर आपल्याला लिहायचं आहे की किती बॉन्ड्स आहेत आणि कोणत्या टाइपचे बॉन्ड्स आहेत. तर सगळ्यात आधी इथे रिएक्टंट मध्ये NN बॉन्ड, आणि किती NN बॉन्ड आहेत? 1. आणि NH बॉन्ड किती आहे? NH बॉन्ड आहे 4. HH बॉन्ड किती आहे? HH बॉन्ड आहे 1. ठीक आहे. प्रोडक्ट मध्ये किती आहे? NH बॉन्ड आमच्याकडे आहे 3. ठीक आहे. पण टोटल NH3 किती आहेत? 2. तर 3 × 2 केल्यावर किती मिळणार आहे? 3 2 6. तर ह्याचा अर्थ टोटल NH बॉन्ड किती आहे प्रोडक्ट मध्ये? 6. क्लिअर? त्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. डेल्टा H इज इक्वल टू, हा डेल्टा H आहे बॉन्ड एन्थाल्पी. ठीक आहे. तर सगळ्यात आधी ह्या रिएक्शनची बॉन्ड एन्थाल्पी फॉर्म्युला काय आहे? समेशन डेल्टा H रिएक्टंट मायनस समेशन डेल्टा H नॉट प्रोडक्ट. लक्षात ठेवा की रिएक्टंट मायनस प्रोडक्ट आहे बॉन्ड एन्थाल्पी मध्ये. पूर्ण चॅप्टर मध्ये रिएक्टंट मायनस प्रोडक्ट हा एकच फॉर्म्युला आहे. नाहीतर प्रोडक्ट मायनस रिएक्टंट तुम्हाला पूर्ण चॅप्टर मध्ये दिसेल. ठीक आहे. तर सगळ्यात आधी इथे काय करणार आहोत? रिएक्टंट मध्ये कोणते कोणते बॉन्ड्स आहेत? NN बॉन्ड. तर डेल्टा H NN बॉन्ड किती आहेत? 1 आहे. तर आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 1 ने. ठीक आहे. प्लस 4 × एन्थाल्पी ऑफ NH बॉन्ड. तर इथे लिहिणार 4 मल्टिप्लाय एन्थाल्पी ऑफ NH बॉन्ड. ठीक आहे. प्लस हा समेशनचा अर्थ सगळे बॉन्ड एन्थाल्पी मी ऍड करणार आहे. HH बॉन्ड. तर 1 × डेल्टा H बॉन्ड H. ठीक आहे. हा झाला आहे रिएक्टंट पार्ट. त्यानंतर आपण लिहिणार आहोत प्रोडक्ट. प्रोडक्ट मध्ये काय आहे? 6 × डेल्टा H NH बॉन्ड. ठीक आहे. आता सिंपल आहे, सगळ्यांचे बॉन्ड एन्थाल्पी आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. NN बॉन्ड किती आहे? 159. तर इथे लिहिणार आहे मी 159 × हा 1 प्लस 4 × NH बॉन्डची व्हॅल्यू किती आहे? NH बॉन्ड इज 389. तर इथे लिहिणार आहे 389 प्लस HH बॉन्ड एन्थाल्पी किती आहे? 435 × 1. ठीक आहे. त्यानंतर मायनस 6 × NH बॉन्ड. NH बॉन्डची व्हॅल्यू दिलेली आहे क्वेश्चन मध्ये 389. तर मी इथे लिहिणार आहे 389. ठीक आहे. हे संपूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल. आन्सर येणार आहे -184 किलोजूल. ठीक आहे. तर अशा प्रकारे बॉन्ड एन्थाल्पीचे न्यूमेरिकल्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला अजून अशीच ट्रिक्स हवे असतील किंवा वन शॉट हवा असेल तर मी माझ्या YouTube चॅनलवर कंप्लीट वन शॉट मी अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड PYQs आणि बोर्ड मार्किंग स्कीम पण इन्क्लूड केलं आहे. तर नक्की फॉलो करा.